तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलीस आयुक्तांना फोन करून कसे आदेश दिलेले आहेत आपण बघूयात। डीसीपी साहेब त्यांच्याकडे हा ते गौतमी पाटीलला काय उचलायचं की नाही? अरे हो, पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही? हा हो, पण मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे। चला चला, तुम्ही म्हणाल की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये, कोणीतरी ड्राईव्ह करत होतं का भूत ड्राईव्ह करत होतं? तुझं कोण ड्राईव्ह करत होतं त्याला पकडायला लागेल ना। पकडला, केस दाखल केली, बरं मग तो कुठे आहे आता? मग तुझी गाडी कुठे आहे? गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकीण नाही गौतमी पाटीलची तिला एक नोटीस द्या। अपघाताच्या प्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी पोलीस उपायुक्तांना फोन केल्यावरून आमदार रोहित पवार यांनी आता सडकून टीका केली आहे। बघूयात। रोहित पवार असं म्हणतात, चंद्रकांत दादा, तुमच्या मतदारसंघातला नामचीन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून परदेशामध्ये पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही। गौतमी पाटीलच्या गाडीमुळे रिक्षाचा अपघात झाला असेल तर चौकशी झाली पाहिजे, दोषी असेल तर त्यावरती कारवाई देखील झाली पाहिजे, पण अपघातग्रस्त गाडीमध्ये गौतमी नसतानाही तिला उचलण्यासाठी पोलिसांवरती दबाव आणणं हे योग्य नाही। महिला, गरीब, सामान्यांना त्रास देणाऱ्या गुंडांना जेरबंद करण्यासाठी मंत्र्यांनी फोन केले तरच रामराज्य येईल। दरम्यान माजी आमदार आणि शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर हे काय म्हणतात आपण बघूयात। माझं म्हणणं, हा मोबाईल मधनं व्हिडिओ करून लोकांना दाखवण्यापेक्षा त्यांनी इथून हा सगळा तपासाचा भाग आहे, ते मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, कुठं म्हणते त्यांनी इथून बोललं पाहिजे। ज्यांच्या आजूबाजूला अनेक गुन्हेगार आहेत त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं। ऑफिसमधनं व्हिडिओ करून त्याचा उपयोग नाही। चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये पाटील नावाचा व्यक्ती आहे, तो चंद्रकांत पाटलांचं काम बघतो। त्याचे सगळे मोबाईल मधले सगळे त्याचे मोबाईल आहेत, त्याचे नंबर आहेत, त्याची चेकिंग पोलिसांनी केली पाहिजे। गायवाळ आणि तो किती वेळा बोलला आणि दादांना किती वेळा निरोप दिला याची सगळी माहिती पोलिसांना मिळेल, पण सत्ता आहे आणि सत्तेत पोलीस काही करत नाही। वस्तुस्थिती आहे, ज्यांचा अंकुश आहे, ज्यांनी त्याच्यासाठी वाढवलेली ही पिलावळ आहे, त्यांचा तपास करा। दरम्यान सुरुवातीला डीसीपींना फोन करणारे चंद्रकांत पाटील यांनी आता स्पष्टीकरण दिलंय, सोबतच रोहित पवार यांच्या टीकेला देखील त्यांनी प्रत्युत्तर दिलं। तो रिक्षावाला सिरियस आहे बरं। आता दिवसभर त्याचं खूप तुम्ही सोशल मीडियात चालवलं की तिला कोणी पकडणार आहे की नाही, ह्या होणार। संध्याकाळी मी माझ्या आमदार कार्यालयात बसलो असताना त्या रिक्षावालीची मुलगी येऊन दाया मोकळून रडायला लागली। मग मी म्हटलं की कोण डीसीपी आहे, लावा। आणि मी डीसीपीला असं म्हटलं, गौतमी पाटील असं कोणी असो, तुम्ही केस दाखल करा। ते म्हणाले की गौतमी पाटीलांनी मान्य केलं की मी नव्हते, गाडी माझी होती, त्या रिक्षावाल्याचा सगळा खर्च मी करेन। म्हटलं बघ, तेवढं मागे लावून करून घ्या, संपला विषय।